पुण्यामध्ये महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावरती पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आपण पाहतो एका पाठोपाठ एक पुण्यामधून अशा गुन्ह्यांच्या बातम्या समोर येत आहेत। नक्कीच अमित, पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली आहे का नाही असा प्रश्न आता पुणेकरांसमोर उभा टाकलाय। कारण जे पोलिसांनी संरक्षण करायचं असतं त्यांच्यावर सुद्धा जे नागरिक आहेत किंवा असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत ते पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करत आहेत। ही घटना खूप गांभीर्याने घेण्याची गरज आहे, कारण हा जो सर्व प्रकार आहे तो दोन पोलीस महिला अधिकाऱ्यांवरती झालेला आहे आणि जर त्याच्या हातामध्ये, या आरोपीच्या हातामध्ये त्यावेळेस लायटर सुद्धा होतं। त्यामुळे पोलिसांनी सावधान होऊन लगेच त्यावर कारवाई केली आणि हा अनर्थ टळलेला आहे। त्यामुळे आता विविध राजकीय सह सामाजिक लोकसुद्धा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत। आज या संजय साळवी नावाच्या आरोपीला जे आहे ते न्यायालयात सादर करण्यात आलं होतं। त्यानंतर त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि पुणे पोलीस त्याच्या मित्रांकडून त्याच्या स्वभावाची चौकशी करतायत। मद्यप्राशन करून हे सगळं कृत्य केल्याची प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे। मात्र पुणे पोलिसांवरतीच हल्ला होत असल्याने पुण्यातल्या महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न आता पुन्हा निर्माण झालाय आणि पुणे पोलिसांनी सुद्धा यावर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे। अमित, निश्चित धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।